अमरावती जिल्ह्यातील खडीमल गावात पिण्याच्या पाण्याचे भयंकर दुर्भिक्ष निर्माण झाले। त्यामुळे या गावात टँकर आल्याची आरोळी ऐकू येताच येथील नागरिक आहेत त्या स्थितीमध्ये गावाच्या विहिरीच्या दिशेने धाव घेऊन हांडाभर पाणी मिळवण्याचा प्रयत्न करतात। यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे। खडीमल गाव मेळघाटात येतं। येथे गत 1-2 नव्हे तर तब्बल 28 वर्षांपासून टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जातो। त्यामुळे येथील नागरिकांचे कान टँकरच्या आवाजाकडे नेहमीच टवकारलेले असतात। टँकर आल्याची आरोळी ऐकू आले की महिला, आबालवृद्ध सर्वच जण गावच्या सार्वजनिक विहिरीच्या दिशेने धावत सुटतात। त्यानंतर विहिरीच्या काठावर उभे राहून महिला, पुरुष, वृद्ध पोहऱ्याच्या मदतीने पाणी काढण्याचा प्रयत्न करतात। पण एक टँकर पुरणार तरी किती जणांना? अनेकांना पाण्याविनाच आल्या पावली परतावं लागतं। बहुत साहेबपुर हमको बताया पानी लाएंगे 70 साल हो गया उनका बात सुनते सुनते पानी नहीं आया। मेळघाटातील बेला, मोथा, धरमडोह, आकी, बहादरपूर व गौलखेडा बाजार या गावांची परिस्थिती ही खडीमलसारखीच आहे। या गावांमध्ये अनेक वर्षांपासून टँकरने पाणी पुरवलं जातं। गावातील कोरड्या ठाक पडलेल्या विहिरीत टँकरचे पाणी सोडले जाते। त्यानंतर गावकरी ते पाणी पोहऱ्याने उपसून आपली आणि आपल्या कुटुंबाची तहान भागवतात। हे पाणी संपल्यानंतर गावकऱ्यांचे डोळे पुन्हा टँकरच्या रस्त्याच्या दिशेने लागतात। गावकऱ्यांची वर्षानुवर्षांपासून ही ससे होलपट सुरूच आहे। पण प्रशासनाला यावर तोडगा काढण्याचा एकही उपाय अद्याप सापडलेला नहीं। मैं खड़ीमल गांव से हूँ। हमारे सभी भाई लोग के पानी की समस्या की वजह से हमें पानी नहीं मिल रहा। गांव में टैंकर लगा हुआ है लेकिन वो पानी भी नहीं पूर रहे। स्कूल के बाहर के बच्चे उन गए, उन भी बाहर धूप में जाते पानी के लिए। हमारे बच्चे उन छोटे छोटे पढ़ाई भी नहीं कर पा रहे पानी की वजह से। गावकऱ्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी गावच्या 3 तलावातील गाळ उपसण्याची मागणी केली आहे। या प्रकरणी त्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना निवेदनही दिलं, पण त्यांना आश्वासनाशिवाय दुसरं काहीच मिळालं नाही। त्यांची पाण्यासाठी सुरू असणारी भटकंती आजही अव्याहतपणे सुरू आहे। इसीलिए हम अमरावती सभी भाई लोग, महिला लोग अमरावती आने वाला है पानी की समस्या लेके और गुंडी लेके आने वाला है। साहेब हमको पानी नहीं पूर रहे। या संबंधीच्या एका वृत्तानुसार खडीमल गावात मागील 28 वर्षांपासून टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा केला जात आहे। हे काम सातारा जिल्ह्यातील एका कंत्राटदारावर सोपवण्यात आलंय। त्यांच्यामार्फत स्थानिक पातळीवरील काही व्यक्तींना हाताशी धरून टँकरची व्यवस्था केली जाते, पण वेळेवर पैसे मिळत नसल्यामुळे टँकरचेही पाणी वेळेवर मिळत नाही। खडीमल गावात 4 टँकरद्वारे 3 फेऱ्या अपेक्षित आहेत। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेव्हा खडीमल गावात पाहणीसाठी आले तेव्हा पुरेसे पाणी गावकऱ्यांना मिळाले होते, पण त्यानंतर आता पुन्हा जैसे थे परिस्थिती आहे असा आरोपही केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, सुवर्ण महाराष्ट्र।